राइट, if e to the power x plus e to the power y is equal to e to the power x plus y, then so that dy by dx is equal to minus e to the power y minus x. झाला लिहून? अब देखो यहाँ पे जो तुम्हारा गिवन प्रॉब्लम है e टू द पावर x प्लस e टू द पावर y, ये जो गिवन प्रॉब्लम है, गिवन प्रॉब्लम में गिवन फंक्शन में दोनों वेरिएबल है x और y, तो उसको क्या बोलते हैं हम? इम्प्लीट फंक्शन, इम्प्लीट फंक्शन बोलते हैं। अब लिखना कुछ भी नहीं, हाँ, यहाँ पे हम लिखेंगे गिवन e टू द पावर x प्लस e टू द पावर y इज इक्वल टू e टू द पावर x प्लस y, ये लिख दे। हमें इसको सो दैट करना है, तो सबसे पहले हम यहाँ पे डिफरेंशिएट करेंगे, डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x। ओके, तो यहाँ भी डी बाई डी एक्स अप्लाई करेंगे, यहाँ भी और यहाँ भी। तो यहाँ पे हमें लिखना पड़ेगा डी बाई डी एक्स ऑफ ई टू द पावर x, बताते जाओ। यहाँ पे लिखना पड़ेगा डी बाई डी एक्स ऑफ ई टू द पावर y। ओके, और यहाँ भी लिखना पड़ेगा डी बाई डी एक्स ऑफ ई टू द पावर x प्लस y। जहाँ पे डेरिवेटिव निकालते समय जहाँ पे y आएगा वहाँ पे डबल डेरिवेटिव निकलेगा। ओके, y के वजह से कंपोजिट होता है। इसका सिंपल फार्मूला यही रहेगा e टू द पावर x। ओके, e टू द पावर y का फार्मूला डबल रहेगा। पहले किसका निकालेंगे? e टू द पावर y का। e टू द पावर y का क्या मिलेगा? e टू द पावर y। अब किसका निकालेंगे? y का, यानी यहाँ पे लिखेंगे d बाई डी एक्स ऑफ y, ऐसा लिखेंगे। सेम इसका भी वैसा ही रहेगा, ये भी यही फार्मूले में रहेगा, सिंपल फार्मूला इसका d बाई डी एक्स ऑफ ई टू द पावर x। बोलो इसका e टू द पावर x प्लस y, बाद में क्या लिखेंगे? y, ऐसा लिखना पड़ेगा। ये e टू द पावर x या जेड इज, यहाँ पे e टू द पावर y या जेड इज, यहाँ पे बोलो dy बाई डी एक्स इज इक्वल टू, यहाँ पे e टू द पावर x प्लस y इन ब्रॅकेट, ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेटमध्ये हा लक्षात ठेवायचा। ब्रॅकेट है कि तो ब्रॅकेट का डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट में रहेगा। ये यहाँ भी ट्रांसफर होगा और ये यहाँ भी ट्रांसफर होगा। x का डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y का डेरिव्हेटिव्ह dy बाई डी एक्स, इतना हुआ। अब ये वाले ब्रैकेट को मल्टीप्लाई करेंगे, ये एज रहेगा तुम्हारा e टू द पावर x, बताते जाओ, यहाँ पे e टू द पावर y dy बाई डी एक्स इज इक्वल टू, इतना हो गया। ये टर्म इसको मल्टीप्लाई करेगा 1 को, तो ये उतना ही रहेगा, उतना ही रहेगा, यानी e टू द पावर x प्लस y प्लस, हाँ, e टू द पावर x प्लस y इंटू डी वाई बाई डी एक्स, ऐसा रहेगा। अब जहां जहां पे dy बाई डी एक्स है, यानी यहाँ भी है और यहाँ भी है, इसको कलेक्ट करेंगे। पहले कलेक्ट करेंगे किसको? e टू द पावर y, तो यहाँ पे लिखना पड़ेगा e टू द पावर y dy बाई डी एक्स। ये वाला टर्म प्लस में है तो इधर माइनस में आ जाएगा, माइनस क्या लिखेंगे बोलो? x प्लस वाई इंटू डी वाई बाई डी एक्स इज इक्वल टू, इतना रहेगा। यहाँ पे क्या है? e टू द पावर x प्लस वाई, e टू द पावर x प्लस वाई माइनस, यहाँ पे कौन है? e टू द पावर x, इतना समझ में आया? अब लेफ्ट में किसको कॉमन निकालेंगे? dy बाई डी एक्स, dy बाई डी एक्स, इसको कॉमन निकाल देते हैं dy बाई डी एक्स। तो यहाँ पे क्या रहेगा? e टू द पावर y माइनस e टू द पावर x प्लस वाई। फिर यहाँ पे है तुम्हारा e टू द पावर x प्लस वाई माइनस e टू द पावर x, इतना आ गए, सीधा सीधा आ गए, कुछ भी नहीं किया हमने। अब ये वाला ब्रैकेट इनटू में है तो अपॉन में चला जाएगा, यहाँ पे लिखेंगे dy बाई डी एक्स इज इक्वल टू, बोलो क्या लिखेंगे? e टू द पावर x प्लस वाई माइनस e टू द पावर x अपॉन e टू द पावर y माइनस e टू द पावर x प्लस। यहाँ तक नो भानगढ़, कुछ भी नहीं यहाँ पे। अब तुम्हारा मंजिल ये है माइनस e टू द पावर y माइनस x, तो हो सकता है ये ऐसा भी हो सकता है, जिसको तुम्हें प्रूव करना है ये ऐसा भी हो सकता है, माइनस या जेड इज e टू द पावर y अपॉन e टू द पावर x।
ऐसा भी है वो, असाच आहे. जेव्हा त्याचा इंडेक्स पॉवर हा प्लस मध्ये आहे, बेस दोघांचे सारखे आहेत, जेव्हा तो वर जाईल तेव्हा तो का बनेल y माइनस एक्स. यानी इसको सॉल्व करने से पहले तुम्हें इसको लाना पड़ेगा. ये जब आएगा तो ये मिलेगा, यानी इसको सॉल्व करने से पहले इसको लाना पड़ेगा. अब बोलो यहाँ पे कैसे लाएंगे. अब जो तुम्हारा e टू द पावर x प्लस वाई है ये फार्मूले में कन्वर्ट होगा. आतापर्यंत तुम्हाला असाच माहित आहे, ए टू द पावर m प्लस एन इज इक्वल टू ए टू द पावर m इंटू ए टू द पावर n. रिक्वायरमेंट के हिसाब से ये ऐसा भी बनता है, ए टू द पावर m प्लस ए टू द पावर n, ये भी होता है. अब हमें डिसाइड करना पड़ेगा इसको ये वाला लिखेंगे या ये वाला लिखेंगे, तब जाके ये वाला मिलेगा. सब वाला वाला है अभी यहाँ पे. हमें डिसाइड करना पड़ेगा इसके लिए ये वाला या ये वाला, दोनों में से ऊपर वाला मिलना चाहिए. तो देख लेते हैं, इससे नहीं मिलेगा तो इससे. दो ऑप्शन है, 50-50 तो है, 100% होने वाला है ना. ये कटेगा तो ये रहेगा फिर. तो एक काम कर लेते हैं, बरोबर डोळे फाडून पहा. बरोबर असा वाटल्या पाहिजे तुम्ही द्रोणाचार्याचे शिष्य आहात म्हणून. झालं, सर्वांचे शिष्य बनावायचा पण द्रोणाचार्याचा नाही बनावायचा. फारच जर हुशार विद्यार्थी असेल तर मग तो द्रोणाचार्य का करते, त्याचा अंगठा मागते. फारच हुशार विद्यार्थी असेल तर द्रोणाचार्य का करते, एकलव्याचा अंगठा मागते. इतिहासामध्ये मोठी अजरामर गोष्ट आहे की एकलव्याने आपला अंगठा आपल्या द्रोणाचार्याला दिले. बे द्रोणाचार्य ब्राह्मण होता, तो हुशार गडी होता, त्याला अर्जुनाले सामोर ठेवायचा होता. अर्जुनले नाही बे, अर्जुनाले. त्यानं का केलं, त्या एकलव्याचा अंगठा मागला. एकलव्याचा अंगठा मागला तर केलं का, बे त्याला पूर्ण हँडिकॅप बनवलं ना. बाण काय ना आणल, तो अंगठाच नाही येत. हा, एकलव्य हा बहुत धनुर्धानी विद्यार्थी होता अर्जुनापेक्षा. द्रोणाचार्याच्या मूर्तीची पूजा करून तो शिकला होता. अर्जुन तर प्रत्यक्ष ऑफलाईन मध्ये होता आणि तो ऑनलाईन मध्ये होता. ही त्यावेळची कॉन्सेप्ट आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. हे तुम्हाला आता माहित आहे, पण जे अर्जुनाच्या काळातल्या, जे अर्जुनीच्या काळातल्या त्यांना माहित आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन. तेव्हाच होती कॉन्सेप्ट ही. तर कोण, एकलव्य, त्याचा एज्युकेशन काय होता, ऑनलाईन. न अर्जुन कशामध्ये होता, ऑफलाईन. शेवटी मागलन एकलव्याचा, का मागलन, अंगठा. पण इथे आम्ही लॉजिक लावलो का त्यांना अंगठा काऊन मागलन म्हणून. बे अंगठा याच्यासाठी मागलन का तो अर्जुनाच्या समोर नाही गेला पाहिजे म्हणून अंगठा मागलन. बाण चालवणे बंदच झाला त्याचा. पायानं चालवलं असं धरलं ना. जसा शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक झाला होता, काय न झाला होता, अंगठ्यानं. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक अंगठ्यानं झाला होता. तो गागा भट्टाले बोलावला होता तिकडून उत्तर प्रदेशामधून. महाराष्ट्राचा एकही नव्हता गागा भट्ट. अंगठ्याचा म्हणजे अंगठ्यानं टिळक लावलं शिवाजी महाराजाले, माहित आहे. जाऊ द्या, मी एवढा मोठा इतिहास डोका दुखते. हा जाऊ द्या. लिसन, पहा इकडे. हा ओय काय, लिसन बघा इकडे. तर याला फॉर्म्युल्यामध्ये सेपरेट करू. हा ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर वाय असा केलो मी. त्याला सेपरेट केलो. मायनस ई टू द पावर एक्स अपॉन ई टू द पावर वाय मायनस नंतर ब्रॅकेट, मायनस नंतर ब्रॅकेट. हां सांगा, याला सेपरेट करा याच्यानुसार. बोंबला ई टू द पावर एक्स प्लस ई टू द पावर वाय. बोंबलता येते का नाही. हां इथून हा होईल कॅन्सल, नाही इथून कोण कॅन्सल होईल, हा प्लस आणि हा मायनस. का राहिला सांगा, ई टू द पावर वाय. खाली का राहिला, मायनस ई टू द पावर एक्स. ज्याला खालचा इंडेक्स पॉवर कोणी जाईल वर, का बनेल सांगा, मायनस ई टू द पावर वाय मायनस एक्स. हॅन्स प्रूव्ड. लिहा लवकर.
समजलं. प्रॉब्लेमच्या खाली ज्या ठिकाणी ज्या साईडला जागा आहे तो कोणता सांगितलं होतं फॉर्म्युला रे. ए टू द पॉवर एम प्लस एन, याचे दोन फॉर्म्युले बनतील. ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन आणि एक बनेल ए टू द पॉवर एम प्लस ए टू द पॉवर एन. हे दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवा. याला लिहून झाला सर्वांचा. नेक्स्ट लिहा. लिहा. इफ साइन इनवर्स एक्स टू द पावर वाई 5, इफ साइन इनवर्स एक्स टू द पावर 5 माइनस वाई टू द पावर 5 अपॉन एक्स टू द पावर 5 प्लस वाई टू द पावर 5 इज इक्वल टू पाई बाय 6 is equal to pi by 6, so that dy by dx is equal to x to the power 4 upon 3 y to the power 4. जला लिहून झाला. लिहून झाला का रे. अब देखो लिसन. तो गिवन में हम लिखेंगे जला ज्ञानी लिहायचं बाकी आहे. तो गिवन में है साइन इनवर्स एक्स टू द पावर 5 माइनस वाई टू द पावर 5. नवीन टी-शर्ट वाली इकडे पाय. एक्स टू द पावर 5 प्लस वाई टू द पावर 5 इज इक्वल टू पाई बाय 6. ये साइन इनवर्स को इधर ट्रांसफर करेंगे तो ये बनेगा एक्स टू द पावर 5 माइनस वाई टू द पावर 5 और अपॉन में रहेगा एक्स टू द पावर 5 प्लस वाई टू द पावर 5 ये रहेगा. और ये यहाँ पे ट्रांसफर हो गया. ये हुआ तुम्हारा साइन पाई बाय 6. साइन पाई बाय 6 ला इथे कॉन्स्टंट बनायचं नाही कारण साइन पाई बाय 6 ची व्हॅल्यू राहते. साइन पाई बाय 6 यानी साइन 30 का वैल्यू कितना रहता है पाई बाय 6 का 1/2. तो यहाँ पे रहेगा ये 1/2 साइन पाई बाय 6 इसका वैल्यू. अब ये इसको क्या करेंगे क्रॉस मल्टीप्लीकेशन क्योंकि यहाँ पे इसको कांस्टेंट इसलिए नहीं करना है. यहाँ पे इसको कांस्टेंट इसलिए करना नहीं है क्यों. वहाँ पे y बाय एक्स नहीं है सो दैट y बाय एक्स नहीं है. अगर वहाँ पे सो दैट y बाई एक्स रहता तो इसको हम कांस्टेंट कर सकते थे. इसको सॉल्व करेंगे तो y बाई एक्स उसका आंसर मिलेगा हमें. आए समझ में. लेकिन वहाँ पे है क्या नाही. म्हणजे इथे तुम्ही असा लिहू शकता तुमच्या व्हाईट ब्रेनसाठी. ते इथून पूर्ण रूम जाळशील तिथपर्यंत असं कारण हा कचरा असा तिथपर्यंत जाईल. हा पूर्ण जाळशील तुझे. हां ओके. तो यहाँ पे साइड में तुम ऐसा लिख सकते हो कि इसको हमने कांस्टेंट इसलिए नहीं रखा है क्योंकि सो दैट में y बाई एक्स नहीं है. कारण अभ्यास करता नहीं हाँ कन्फ्यूजन होईल कि इसके पहले तो हमने इसको कांस्टेंट रखा इसे वाले प्रॉब्लम को. सेक को हमने ट्रांसफर कर दिया, टैन को ट्रांसफर कर दिया, कर देना. बाद में इसको हमने क्या बोला कांस्टेंट. पर वहाँ पे क्या था सो दैट y बाई एक्स. ओके. तो 2 से क्रॉस मल्टीप्लाई करेंगे यहाँ पे एक्स टू द पावर 5 माइनस वाई टू द पावर 5 और यहाँ पे 1 इंटू एक्स टू द पावर 5 प्लस वाई टू द पावर 5. ये ब्रैकेट कंप्लीट. 2 से मल्टीप्लाई कर दिया हमने 2 एक्स टू द पावर 5 माइनस 2 वाई टू द पावर 5. यहाँ पे एक्स टू द पावर 5 प्लस वाई टू द पावर 5 एज इट इज.
ये माइनस में तो ये प्लस में इधर, ये प्लस में तो ये इधर माइनस में. का लिहू सांगा लवकर. ट्वाइस एक्स टू द पावर 5 माइनस एक्स टू द पावर 5. एक्स एक साइड में हो गया. यहाँ पे क्या लिखेंगे वाई टू द पावर 5 प्लस ट्वाइस वाई टू द पावर 5. ये एक्स टू द पावर 5 सिंगल है, 2 में से माइनस हो जाएगा. माइनस हो जाएगा तो यहाँ पे ओनली क्या रहेगा एक्स टू द पावर 5 ये रहेगा. फिर यहाँ पे इज इक्वल टू, यहाँ पे इज इक्वल टू क्या रहेगा 2 ये y और ये y कितना हो जाएगा 3 y टू द पावर 5. यहाँ तक आ गए. अब यहाँ पे हम करेंगे डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. जब डिफरेंशिएट करेंगे तभी तो इसका डेरिवेटिव क्या मिलेगा x टू द पावर 4 1 माइनस हो जाएगा ना. तो यहाँ पे लिखेंगे डी बाई डी एक्स ऑफ एक्स टू द पावर 5. ओके ये 3 साइड में रहेगा. ये डी बाई डी एक्स ऑफ वाई टू द पावर 5. ये ऐसे 3 कोएफिशिएंट बाहर आ गया. सांगा याचा डेरिवेटिव काय होते सांगा 5 इंटू एक्स टू द पावर 4 एवढाच होईल. इकडे काय होईल 3 इंटू 5 वाई टू द पावर 4. झाला. अजून बे वाय आहे ना तर अजून काय होईल सांगा डी बाय डी एक्स ऑफ वाय असा ही होईल ना. चला ये दोनों साइड पे 5 क्या हुआ कैंसल. अब क्या मिला एक्स टू द पावर 4 और डिनोमिनेटर में ये 3 वाई टू द पावर 4 और इज इक्वल टू क्या रहेगा डी वाय बाय डी एक्स. हैंस प्रूव लिया. त्याला सरळ लिहायचं नंतर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू right. Next, if x to the power y is equal to e to the power x minus y, then show that dy by dx is equal to log x upon 1 plus log x whole square. जरा लिहून झाला काय लिहायचं नाही आता. तो यहाँ पे गिवन में है एक्स टू द पावर वाई इज इक्वल टू ई टू द पावर एक्स माइनस वाई. अब देखो यहाँ पे ये जो तुम्हारा लेफ्ट वाला पोर्शन है ना एक्स टू द पावर वाई, एक्स ये भी अलजेब्रिक फंक्शन है और वाई ये भी अलजेब्रिक फंक्शन है. दोनों अलजेब्रिक फंक्शन है. इसका मतलब ये हम बोलेंगे एक अलजेब्रिक फंक्शन के ऊपर दूसरा अलजेब्रिक फंक्शन है. एक्स ये भी अलजेब्रिक फंक्शन, वाई ये भी अलजेब्रिक फंक्शन. एक अलजेब्रिक फंक्शन के ऊपर दूसरा अलजेब्रिक फंक्शन है. इसका मतलब हमें मैथमेटिक्स में क्या बोलना है इसको, एक अलजेब्रिक फंक्शन के ऊपर दूसरा अलजेब्रिक फंक्शन है. इसका मतलब हमें क्या बोलना है, क्या बोलना है इस लेसन में हमें क्या बोलना है. अबे एफ ऑफ एक्स टू द पावर ऑफ एफ ऑफ एक्स असं सांगायचं. यह है तुम्हारा एफ ऑफ एक्स टू द पावर ऑफ एफ ऑफ एक्स सही है. यह है तो यहां पे हम लिखेंगे बाय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तो यहां पे रहेगा लॉग ऑफ एक्स टू द पावर वाई, यहां पे लॉग ई टू द पावर एक्स माइनस वाई, ई टू द पावर एक्स माइनस वाई. तो ये फार्मूले में आ गया log m टू द पावर n, ये भी आ गया log m टू द पावर n. का होते याचा फार्मूला n इंटू log m.
तो यहाँ पे लिखेंगे y इंटू लॉग एक्स, यहाँ पे क्या लिखेंगे x माइनस वाई, ये कंबाइन है तो यहाँ पे रहेगा लॉग ई, आणि लॉग ई ची किती राहते, लॉग ई ची फक्त किती आहे 1, तो यहाँ पे फिर हम लिखेंगे y लॉग x इज इक्वल टू एक्स माइनस वाई, लॉग ई नहीं लिहिलं त्याची व्हॅल्यू किती आहे 1. अब ये y इधर आ जाएगा, y log x प्लस वाई इज इक्वल टू एक्स, यहाँ से y को हम कॉमन निकाल देंगे तो 1 प्लस लॉग x इज इक्वल टू एक्स, y कॉमन काढलो ना तर काय राहील इथे log x प्लस 1, मी डायरेक्ट लिहिलो 1 प्लस log x स्ट्रेट फॉरवर्ड. अबे y कॉमन काढलो ना बे, तर इथे काय राहिला log x, तोंड फाडून पाहता, हां बरं झालं इथं माशा मुशा नाही येत, हां सीधा एंटर झाला असता ब्लॅक बॉडीमध्ये समजेल मग, हां या पर्सरमधून जा, तर काय राहिले ते log x प्लस 1, log x प्लस 1 म्हणजेच कोण होईल 1 प्लस log x. जाऊ द्या जास्त आ करून राहिल्या, माझी थोडीशी जाईल. हा y कॉमन काढलो तर इथे राहिला log x प्लस 1 आणि इकडे काय राहिला x इज इक्वल टू, इकडे या आता, इकडे या, याला लिहिलो y इन ब्रॅकेट, आता लिहितो 1, हे माझी तमन्ना ते तुमची तमन्ना, झाला इथे तुमची तमन्ना इथे माझी तमन्ना, संजय दत्तकडे वेगळी तमन्ना आहे, झाला तमन्नाचे टाईप वेगवेगळे आहेत. नाही समजला तर का करू आता, आम्ही फक्त प्राजक्तालाच समजला, ते राहते ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पार्ट्या पुरट्या अटेंड करत राहते, त्यामुळे तिला ब्ल्यू टी शर्ट वगैरे घ्यावं लागते, हां त्यामुळे तिला लवकर समजला, बाकीचे जसे आहेत घेंगाने राहिले वैसे. हाँ अब देखो यहाँ पे, यहाँ तक आ गए y इंटू 1 प्लस लॉग एक्स, और हमें क्या प्रूव करना है, हमें प्रूव करना है dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स. अर्धा काम तर इथे झाला बे, अर्धा काम तिथे झाला. त्या 1 प्लस लॉग एक्सला जर खाली घेऊन गेलो, 1 प्लस लॉग एक्सला कुठे घेऊन गेलो खाली, कोणाच्या खाली, कोणाच्या एक्सच्या, मग इकडे काय राहिला वाय, वाय राहिला, वायचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy बाय डी एक्स, मग काय तिकडे काय आहे मग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. हा आला रूलमध्ये, कोणत्या कोशियन रूलमध्ये, कोशियन रूलमध्ये, आणि कोशियन रूलमध्ये जो डिनॉमिनेटर राहते त्याच्या काय बनते स्क्वेअर, म्हणजे 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वेअर. बिना कामाला भेटला का नाही हातच्या आधी, काही तुम्हाला मेहनत करावी लागली, तुमच्या कपाळातून काही घाम निघाला का नाही, हां आई ते भेटून राहिला. तर याला मी असा लिहितो y इज इक्वल टू एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स, आणि इथे इथं तोच आहे बे, मग इथे लिहिन मी का लिहिन मी डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय होते dy बाय डी एक्स, ज्याला आणि इथे डी बाय डी एक्स याला लावायचा, इथे होईल एक्स आणि इथे काय राहील 1 प्लस लॉग एक्स असा राहील, आणि हा झाला ब्रॅकेट कंप्लीट. इथे लावायचा कोशियन रूल, हा होईल फर्स्ट आणि हा होईल सेकंड, होईल का नाही, अरे उपरवाला फर्स्ट होईल ना, हा जेवढा फर्स्ट आहे तेवढे फर्स्ट तर तुम्ही या बे, हां का जेवढा हा फर्स्ट नसेल तेवढा फर्स्ट तुम्ही या, झालं. आत्ता इथे मग काय म्हणते हा कोशियन रूल, काय म्हणते कोशियन रूल, सेकंडला बाहेर फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्टला बाहेर सेकंडचा डेरिव्हेटिव्ह. पहा त्या भुरीचा भाई ॲटिट्यूड याच्यासोबत, बापरे एक शब्द नाही काढू सके, इतना बड़ा ॲटिट्यूड, हा मान गए. लिहाल तिथपर्यंत लवकर. तर dy बाय डी एक्स, सेकंडला बाहेर म्हणजे 1 प्लस लॉग एक्स, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्सचा मायनस फर्स्टला बाहेर आता डी बाय डी एक्स 1 प्लस लॉग एक्स, आणि डिनॉमिनेटरमध्ये काय होईल त्याचा 1 प्लस लॉग एक्स, याचा ह काय होईल रे होल स्क्वेअर.
झाला केले सॉल्व. तो dy बाय dx इथे काय होईल, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 हा इंटू मध्ये आहे, इंटू मध्ये 1 आला, जर डेरिव्हेटिव्ह काढताना 1 हा इंटू मध्ये असेल त्याला लिहायची काही गरज नाही. म्हणजे 1 प्लस, लक्षात ठेवा एक एक गोष्टी लक्षात ठेवायचा, डेरिवेटिव निकालते समय 1 अगर इंटू में या अपॉन में है तो उसको लिखने की जरूरत नहीं है. वही अगर 1 प्लस में आता है या माइनस में आता है तो उसको लिखना ही पड़ेगा. डी बाय डी एक्स, एक्स का डेरिवेटिव 1, बाद में माइनस एक्स. हां इथे काय सांगा रे, इथे डेरिवेटिव कोणाचा होईल, हा इकडे कोणाचा होईल 1चा आणि इकडे कोणाचा होईल लॉग एक्सचा. 1चा डेरिवेटिव किती होईल 0, म्हणजे ब्रॅकेटचा डेरिवेटिव ब्रॅकेटमध्येच. सांगा लॉग एक्सचा डेरिवेटिव किती लिहायचा 1/x. अपॉन में क्या है 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वायर. यहाँ पे एक्स एक्स क्या हुआ कैंसल, और यहाँ पे 1 और -1 ये भी क्या होगा कैंसल. तो मिलेगा क्या, फिर ऊपर में क्या है लॉग एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स होल स्क्वायर. ये x कैंसिल हुआ, ये -1 और ये +1 ये भी कैंसिल होता है, तो ऊपर में ओनली रहेगा यानी न्यूमरेटर में log x रहेगा. हैंस प्रूव्ड. झाला लिहून झाला का. झाला छोटे झाला का रे, कार पुली गँगच गायब होती ना, कोणाची जोडून आले अजून तर. ते काही काही स्टेटमध्ये जासूस राहतात तर त्याला ठेके दिले राहतात. तुम्हाला काय ठेके तर दिले नाहीत बाई, याची जोडून द्या त्याची जोडून द्या म्हणून. ऑफिस करून टाका लाखणीमध्ये मॅरेज ब्युरोचा. लिहा नेक्स्ट लिहा. ए y इज इक्वल टू रूट ऑफ tan x प्लस रूट ऑफ tan x प्लस रूट ऑफ tan x मांडव वाढवायचा आहे ती आता. लिहा लवकर. झाला लिहून झाला. अब देखो y इज इक्वल टू रूट ऑफ tan x प्लस रूट ऑफ tan x प्लस रूट ऑफ tan x. जरा तुमची आमची तमन्ना खतम झाली पण तमन्ना त्याची खतम नाही झाली. त्याला असं म्हणायचं आहे अजून समोर जावायचंच आहे मांडवामध्ये, पुष्कळ दूर आहे तो. का म्हणतात त्याला जानोसा पुष्कळ दूर आहे, त्याला जावायचंच आहे, इन्फिनिटी आहे. मांडव काय खतम नाही झाले आहे ना. म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रमानं ज्या ठिकाणी जानोसा आहे त्यानं एका मांडवाच्या अंदर भरपूर मांडव ठेवलं ना त्यानं, म्हणजे नवरदेवाला तपन नाही लागले पाहिजे म्हणून. जा मांडवाच्या आतमधून जा, भरपूर आहे इन्फिनिटी इन्फिनिटी. झालं
पाहता इकडे, लिसन. अब प्रॉब्लम कैसा है, सो दैट करना है dy बाय डी एक्स सेक स्क्वेयर एक्स अपॉन ट्वाइस वाई माइनस 1. म्हणजे इसका मतलब यहाँ पे tan x है, तो tan x का डेरिवेटिव क्या होता है, सेक स्क्वेयर एक्स. इसका मतलब यह है इस टाइप का प्रॉब्लम अगर यहाँ पे हमने अगर लिखा साइन x, तो सो दैट रहेगा cos x अपॉन ट्वाइस वाई माइनस 1, ऐसा रहेगा. अगर यहाँ पे cot x है तो फिर यहाँ पे सो दैट में रहेगा cot x का डेरिवेटिव क्या होता है, माइनस cos x स्क्वायर है. तो यहाँ पे ऊपर में क्या रहेगा, माइनस cos x स्क्वेअर एक्स अपॉन ट्वाइस वाय मायनस 1. हा प्रॉब्लेम जवळपास 1-2 वर्षानं कोणत्या नाही कोणत्या एंट्रन्समध्ये हा प्रॉब्लेम येत राहते. याची व्हॅल्यू किती, म्हणजे याचा dy बाय dx किती, या प्रॉब्लेमचा. एका प्रॉब्लेमवरून बाकीचे प्रॉब्लेम समजतात. म्हणजे जर तिथे साइन एक्स राहील तर इथे राहील cos x, जर त्या ठिकाणी cos x राहील तर इथे राहील माइनस साइन एक्स, ऐसा है. अब देखो ये डेरिवेटिव कैसे मिलेगा. सबसे पहले यहाँ पे हम गिवन में लिखेंगे, गिवन में y इज इक्वल टू रूट ऑफ tan x प्लस बाद में अगेन रूट ऑफ tan x, बाद में अगेन रूट ऑफ tan x प्लस, और यहाँ पे रूट 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 इन्फिनिटी तक है. यह हमने गिवन लिख दिया. तो कम से कम अब सो दैट में तो रूट नहीं है ना, सो दैट में रूट है क्या, तो सो दैट में रूट नहीं है तो हमारा काम क्या रहेगा, सबसे पहले कम से कम रूट को कैंसिल कर दो, क्योंकि सो दैट में रूट नहीं है. तो तुम्हारा काम है कि हमारे पास रूट नहीं चाहिए, और रूट नहीं चाहिए इसलिए क्या करना पड़ेगा, बाय स्क्वेयरिंग ऑन बोथ साइड. रूट कब कैंसिल होता है, स्क्वेयरिंग करने से. बुरे रूट केव्हा कैंसिल होते, इससे भी नफरत, इससे भी नफरत. इसने क्या किया बेचारे ने, ये तो नॉन लिविंग है. नफरत हमसे होंगी, इनसे नफरत होंगी, इनसे नफरत होंगी. नॉन लिविंग वालों से नफरत क्यों करेंगे, कम से कम इसका तो एटीट्यूड जाने दो. का करायचा, रूट कॅन्सल करण्यासाठी का करायचा, हा तर तुम्हाला लहानपणापासून माहित आहे, बरोबर आहे का. रूट कॅन्सल करण्यासाठी का करायचा, स्क्वेअरिंग. अब देखो यहाँ पे जादू है, यहाँ पे ज्ञानी जादू पाय फुकटामध्ये दाखवून राहिलो. तो यहाँ पे हम लिखेंगे बाय स्क्वेयरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग करेंगे. बरं स्क्वेअरिंग काउंट केले तुम्ही, हो रूट कॅन्सल करायचं म्हणून. अबे सो दॅट मध्ये रूट नाही आहे का, म्हणून कमीत कमी का करायचा, रूट कॅन्सल. आता रूट कॅन्सल केल्यानंतर प्रश्न पडेल, पहा आता कोणाकोणाला आता प्रश्न पडेल. मी इथे लिहितो स्क्वेअरिंग राहील, इथे स्क्वेअरिंग बाय स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हा जसा आहे तसा, हा इथं मांडव तिरपा पोराला बे. आता काय ते पद्धतच गेली ना, नाही तर पहिले लोक मांडव टाकायला बोलवत होते, आणि ज्या दिवशी मांडव टाकत त्या दिवशी लोकायले का द्यावा लागे, बेसन भात. हा बिलकुल पतला पतलावाला. माझ्या लग्नामध्ये आम्ही दिलो होतो, तुमच्या मायबाबाच्या लग्नामध्ये दिला होता, विचारून टाकाल. मांडव टाकायच्या दिवशी जंगलामध्ये जायचा, डारा आणावाचा आणि मांडव टाकायचा. का रे बरोबर आहे की नाही. हां पण हे मेथड सोडायची नाही. जेव्हा तुमचा होईल ना मेथड नंबर ही चांगली आहे. हा मांडव टाकायचा, माहीत नाही आता छोट्यानं का केलं तर. हां tan x प्लस, हां इकडे बघा, tan x प्लस रूट ऑफ tan x प्लस रूट इन्फिनिटी. चला इसका हमने स्क्वेयरिंग कर दिए, स्क्वेयरिंग दोनों साइड पे स्क्वेयरिंग कर दिए. स्क्वेयरिंग करने के बाद यहाँ पे वाई स्क्वायर, अब यहाँ पे स्क्वेयरिंग होगा, लेकिन ये इन्फिनिटी स्क्वेयर रूट का स्क्वेयर करेंगे, लेकिन स्क्वेयर रूट किसका कैंसिल होगा, जो ऊपर में है, जो ऊपर में है उसका रूट कैंसिल होगा. यानी ये पहला वाला रूट कैंसिल होगा, पहला वाला रूट, यानी यहाँ पे लिखेंगे tan x.
प्लस, लेकिन ये तो ऐसा ही रहेगा ना, tan x प्लस ये भी तो ऐसा ही रहेगा, tan x और प्लस इन्फिनिटी. एवढे रूट कॅन्सल होतील का? नाही. बे जो बाहेर दिसून राहिला तोच कॅन्सल होईल का नाही? आम्हाला काय माहिती आहे अंदर काय आहे म्हणून. बाहेरचा कॅन्सल झाला का कायला? हा बरं झाला पाणी नाही पेलीस, सीधा फवारी मारली असतीस तिकडे. हा पहा इकडे काय तुम्ही स्क्वेअरिंग केलो ना, स्क्वेअरिंग केलो बरोबर आहे. तुम्ही सर्व विटनेस आहात का नाही? सर्व विटनेस आहात. असंच नाही का तुमच्या मागे मी जादू काय केलो म्हणून. हा स्क्वेअर झाला, हा स्क्वेअर झाल्यानंतर जो दिसून राहिला तो कॅन्सल होईल. हा कसा होईल बे? याला कोण पाहिलं? आम्ही तर याला पाहिलो ना, या पहिल्या रूटला याला पाहिलो. तर हा जसाचा तसा, पुन्हा हा येऊन जसाचा तसा. आता असा नाही म्हणावं की हे इथे 3 मांडव आहेत ना, इथे 2च राहिले, एकाचा तर स्क्वेअर बे नाही राहिले, येती जेवढे आहेत तेवढेच आहेत. रूट जरी कॅन्सल केलो तरी इथे काय आहे? इन्फिनिटी. तरी काय आहे? इन्फिनिटी. म्हणजे आता असं नाही म्हणायचं कि यहाँ पे 3 रूट था, अब यहाँ पे 2 ही है. भाई नहीं है, उतने ही है, 3 से भी ज्यादा है, 3 से भी ज्यादा है. और इसका व्हॅल्यू कितना रहेगा? हात वर करा. याची व्हॅल्यू किती राहील? मग याची व्हॅल्यू किती राहील? पहा पुन्हा, पहा इकडे. गिवन प्रॉब्लेम होता, त्याचा तुम्ही का केल्या? स्क्वेअरिंग. का केल्या? स्क्वेअरिंग केले. स्क्वेअरिंग केले तर स्क्वेअरिंग करने से क्या होता है? रूट कैंसल होता है. हा तर सर्वाले माहित आहे ना. अबे हा कायदाच आहे ना, हा संविधानाचा कायदा नाही, हा गणिताचा कायदा आहे. रूटचा स्क्वेअर केला तर का होते? रूट कॅन्सल होते. रूटचा स्क्वेअर केला का होते? रूट कॅन्सल. पण एवढे होतील का? सिंपल. बरं हा एवढा मोठा लहानसा मांडवा जाऊ आपण. लहानसा चला सीधा कोर्टात जाऊ आपण. हा x इज इक्वल टू रूट टू असा केलो मी, असा केलो. आणि मला याचा का करायचा आहे? स्क्वेअरिंग. तर इथे का करीन बे? एक्स स्क्वेअर. मग झाला. तुम्हाला कोण दिसते? वरूनच दिसते ना. म्हणजे हा वरचा रूट का होईल? कॅन्सल. खाली पुन्हा असा राहील का नाही? सेम आहे ना. असा फरक एवढा आहे. हा सांगून राहिला माझ्याजवळ इन्फिनिटी नाही आहे ना, हा सांगून राहिला माझ्याजवळ इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी आहे म्हणजे जरी एक रूट कॅन्सल झाला तरी जेवढे रूट तेथेच राहतील. मग आता याची व्हॅल्यू किती होईल? किती होईल? अबे भूत्याऊ, हा इन्फिनिटी कोठून आला? हा इथून आला. याची व्हॅल्यू y आहे. हा पुन्हा जसाचा तसाच राहिला, पुन्हा जसा तसा. स्क्वेअर रूट काढूनही हा काय आहे? जसाचा तसाच. काऊन आहे हा जसा तसा? कारण इन्फिनिटी आहे. कारण काय आहे? इन्फिनिटी. आणि याची आहे किती? y. एकच आहे त्याची, फक्त कोण? y आहे ना. का बे त्याची yच आहे ना. मग जर मी याचा स्क्वेअरिंग करून जर तुम्हाला विचारलो का हा पुन्हा इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी आहे याचा अर्थ त्याची काय आहे? तर रूट आहेतच, रूट आहेत. मग जर तुम्हाला विचारलो हा पुन्हा जसाचा तसा, तर याची आहे किती? y. गिवन प्रॉब्लेम. याची किती आहे? y. दिसते एवढा मोठा, दिसते एवढा मोठा, भला मोठा बक्याचा बक्या, पण दिसते हा, पण त्याची आहे ना लहानशी व्हॅल्यू आहे y. तर मग बघा, नाही इथे नाही उमजला का? इथे उमजला ना? उमजला का नाही? तर मग इथे मी y स्क्वेअर इज इक्वल टू tan x, मग प्लस का लिहीन मी? y. हा कुठून आला? फ्रॉम गिवन. फ्रॉम गिवन, कारण त्याची पुन्हा तेच व्हॅल्यू आहे, तो गिवन आहे y. मग इथे या y ला इकडे ट्रान्सफर करतो मी. y स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू tan x. y स्क्वेअर हा y इकडे येईल ना, y स्क्वेअर मायनस y इज इक्वल टू tan x. पहा आता इकडे काही लिहायचं नाही. पण आपण मांडव नाही मोडलं. मांडव जसा आहे तसा होऊ शकते. आज याचा झाला, उद्या कोणाच्या तरी कामात येऊन जाईल. तो नाही सुनील शेट्टीच्या पिक्चरमध्ये त्याच्या बहिणीच्या लग्न तुटते तर तो मांडव मोडते का?
बस जोपर्यंत नाही जुळे तोपर्यंत 33 tan x. पाहता इकडे याला का कराल डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. सांगा इथे डी बाय डी एक्स अप्लाय करतो कोणासाठी वाय स्क्वेअर. इथे डी बाय डी एक्स अप्लाय करू y ला आणि इथे डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. झाला हा काय लिहू सांगा बरं. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सांगा ट्वाइस वाय डी वाय बाय डी एक्स. याचा किती डी वाय बाय डी एक्स न याचा किती सेक स्क्वेअर एक्स. कोणाला कॉमन काढाल डी वाय बाय डी एक्स. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील ट्वाइस वाय मायनस 1. इथे काय राहील सेक स्क्वेअर एक्स. मग आता काय लिहू सांगा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स अपॉन ट्वाइस वाय मायनस 1. लिहा. तो इस प्रॉब्लम के ऊपर अभी होमवर्क लिख दो. इफ y इज इक्वल टू रूट ऑफ log x प्लस रूट ऑफ log x प्लस रूट ऑफ log x प्लस infinity, so that dy by dx इज इक्वल टू ब्रॅकेट में तो रहेगा रही है ट्वाइस वाय मायनस 1. ये तो रहेगा. सांगा आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x होते ना. कसा राहील वर राहील 1/x. बरं असाही राहू सकते असाही राहू सकते लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. ओ ऐसा भी रह सकता है. बोलो बोलो 1/x इंटू ट्वाइस वाई माइनस 1. ऐसा है दोनों लिया. सेकेंड इफ y इज इक्वल टू रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस डैश 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 इंफिनिटी, सो दैट dy बाय डी एक्स. यहां पे यही रहेगा ट्वाइस वाई माइनस 1. ऊपर में क्या रहेगा बोलो माइनस साइन एक्स, कारण cos x का डेरिवेटिव माइनस साइन एक्स है. बट ये अगर एंट्रेंस में रहेगा तो आंसर ये नहीं रहेगी. यहां पे रहेगा साइन एक्स, माइनस नहीं रहेगा, और नीचे भी माइनस नहीं रहेगा. तो नीचे में क्या रहेगा एंट्रेंस में ये अगर क्वेश्चन रहेगा तो आंसर ये सीधी वाली नहीं रहेगी. तो नीचे में क्या रहेगा हा मायनस इथे ट्रान्सफर होईल. तर मायनसचा का बनेल प्लस आणि प्लसचा का बनेल मायनस. म्हणजे का राहील 1 मायनस ट्वाइस वाय असं राहील. मायनस ट्रान्सफर झाला खाली म्हणजे असा होईल. तो साइन एक्स इसका माइनस इधर आ गया ट्वाइस वाई माइनस 1 यहाँ पे आया. तो माइनस माइनस क्या हुआ प्लस और ये प्लस क्या हुआ माइनस असं राहील. हे दोन्ही तुमचे होमवर्क राहतील. चलो याचे 5-6 प्रॉब्लेम लिहून झाला. मोसम चांगला आहे का म्हणता आस्वाद घ्यावाचा. कोण पण केलं